पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर मृत्युदारा सुखं मस्तक माझा पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक माझा पायावरी वारकरी संताचा वारकरी संतांच्या वारकरी संता मस्तक माझा पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक माझा पायावरी वारकरी संता वारकरी संतांच्या वारकरी संता अवघे जेणे पापणाशे ते हे असे पंढरी गात जागा प्रेम मागा विठ्ठला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून उपदेश करतात विठ्ठल विठाला विठाला काही साधक शब्दाचा अर्थ पारमार्थिक शब्दाचा अर्थ ज्याला आपलं वाटोळं होऊ नये असं वाटतं तो प्रामाणिकपणे ज्याला आपलं चांगलं व्हावं असं वाटतं त्यालाच पारमार्थिक म्हणतात, त्यालाच साधक म्हणतात, त्यालाच मुमुक्षु अशा प्रकारचं म्हटलं जातं. समाजामध्ये दोन प्रकार पडतात, दोन वर्ग आहेत. त्याच्यातला एक वर्ग हा आहे की ज्यांनी ठरवलेलं आहे आपलं वाटोळं करायचं. ज्यांनी आपलं वाटोळं करायचं असं ठरवलेलं आहे, महाराज त्याचं चांगलं देवही करू शकत नाही, त्याचं चांगलं संतही करू शकत नाहीत, त्याचं चांगलं त्याचे आईबापही करू शकत नाहीत, आणि त्याचं चांगलं त्याचे पोरं बाळही करू शकत नाही. दुसरा वर्ग आहे की ज्याला आपलं चांगलं व्हावं असं वाटतंय आणि म्हणून त्याच्याकरता जो प्रयत्नशील आहे. कदाचित तुमच्या मनामध्ये अशी शंका येणं स्वाभाविक आहे की असं कोण आहे वा ज्याला आपलं चांगलं व्हावं वाटत नाही, म्हणजे आपलं वाटोळं व्हावं असं वाटतंय. असं शक्यच आहे का बरं? कोणाला तरी असं शक्य वाटतंय की आपलं वाटोळं व्हावं? काय असतं, वाटोळं व्हावं वाटल्याने वाटोळं नाही होत, आणि चांगलं व्हावं असं वाटल्याने चांगलं होत नाही. वाटोळं होण्याचं साधन केलं की वाटोळं होतं, आणि चांगलं होण्याचं साधन केलं तर चांगलं होतं. तुम्हाला काय वाटतंय त्याला काय अर्थ नाही.
गहू यावे वाटतात आणि हुलग पेरलं. इच्छा काय आहे? गहू खाण्याची आहे. आणि पेरतोय काय? हुलग. तर हुलग पेरणारला गहू थोडी येणार आहे. हुलग फेरणाऱ्याच्या वाट्याला काय येणार? हुलगच अशा प्रकारचं येते ना. आता शुगर करता हुलग चांगला आहे, तो भाग वेगळा. विठाला विठाला. हे समजून घ्यायचं, आपल्या भोगाला दुसरं कोणी कारण नसतं. आपलं कसं असतं, प्रतिकूल भोग आला, वाईट भोग आला, दुःखाचा भोग आला, पण वास्तवात असे शास्त्र, संत, पुराण यांच्या मान्यतेनुसार हा भाग आहे की आपल्या चांगल्या भोगालाही आपणच कारणीभूत आहे आणि आपल्या वाईट भोगालाही आपणच कारणीभूत आहे. म्हणजेच दुःखही आपल्याकरता आपणच निर्माण केलेलं आहे आणि सुखही आपल्याकरता आपणच निर्माण करत असतो. म्हणून आपले मित्रही आपणच आहोत आणि आपले शत्रूही आपणच आहोत. विठाला विठाला माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्र बारा कैचा मित्र, काशया घातला पसरू, अहो जगद्गुरु माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्र बारा कैचा मित्र, काशया घातला पसरू, अहो जगद्गुरु तुका माने. माझा मीच झालो शत्रू, माझा शत्रू मीच झालो, आपण्या घात कर, शत्रू झालो मी दावेदार, तू तव कृपेचा. तेव्हा आपले शत्रू हे आपणच आहोत आणि आपले मित्र हे आपणच आहोत. शत्रू कोणाला म्हणतात? मला शत्रू नावाची अशी काही जात नाही. मला वाटतं शत्रू नावाचा पक्ष पण नाही आहे ना. मला काही त्याच्यातलं कळत नाही, राजकारणातलं आपल्याला काही समजत नाही. काही जे पक्षाची नाव ऐकू येतात त्याच्यात शत्रू नावाचा पक्ष नाही, शत्रू नावाची जात नाही, शत्रू नावाचा देश नाही, शत्रू नावाचा काल नाही. शत्रू सगळ्या देशात, सगळ्या काळात, सगळ्या पक्षात, सगळ्या लोकांमध्ये शत्रू असतात आणि मित्रही असतात. कोणाला म्हटलं जातं शत्रू? नाही का? तर आपल्याला दुःख देण्याकरता जो टपलेला असतो, थोडक्यात आपल्याला जो दुःख देतो त्याला आपण काय मानतो? शत्रू मानतो. आणि आपल्या सुखाकरता जो प्रयत्न करतो त्याला मित्र अशा प्रकारचा म्हणतो. बऱ्याच वेळेला महाराज त्याचेच संबंधी त्याचे शत्रू असतात. लहान पोरांना झोपूनही दिलं आहे, उठवलं जबरदस्ती अभ्यास करायला, ते म्हणजे तू शत्रू आहे, तू वैरी नाही, आम काय तम काय, कारण तो दुःख अशा प्रकारचं देतेस ना. तेव्हा दुःख देणारा तो शत्रू असतो. आणि शास्त्रीय दृष्टीनं आपल्याला जे दुःख भोगावं लागतं, कोणतंही असेल, दुःखाचे अनेक प्रकार आहेत. आध्यात्मिक दुःख असेल, अधिभौतिक दुःख असेल, अधिदैविक दुःख असेल, वा शोकाचं दुःख असेल, जन्म मृत्यूचं दुःख असेल. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्माचं दुःख आहे, मृत्यूचं दुःख आहे, म्हातारपणाचं दुःख आहे, म्हातारं झाल्यावरच कळतं ते. जन्म मृत्यू जरा व्याधी, रोगाचं सुद्धा काय असतं? दुःख अशा प्रकारचं असतं. तर हे सगळ्या प्रकारची दुःख
आपल्याला जी भोगावे लागतात, जे आपण भोगत आहोत, जी आपण भोगलेली आहेत आणि जी पुढं भोगण्याकरता शिल्लक आहेत. तर या सगळ्या दुःखाचं तात्कालिक अशा प्रकारचं जर कारण काय असेल तर पाप आहे. दुःख पापामुळं होत असतं. दुःखाला कारणीभूत पाप मानलेलं आहे. पाप म्हणजे काय हो? जे दुःखाला कारण आहे त्याचं नाव पाप आहे. आणि याचे यावत मानव मात्रालाच नाही, जीव मात्रालाही दुःख नकोय. मानव मात्राला तर नक्कीच नको. दुःख सगळ्यांनाच अशा प्रकारचं नको असतं. सगळ्यांना दुःख नको. म्हणजे पाप मानणाऱ्यालाही दुःख नको आहे, पाप न मानणाऱ्यालाही दुःख नको आहे, पुनर्जन्म मानणाऱ्यालाही दुःख नको आहे, पुनर्जन्म मानणाऱ्यालाही दुःख नको आहे, देव मानणाऱ्यालाही दुःख नको आहे आणि देव न मानणाऱ्याला सुद्धा दुःख नको आहे. नाही का? दुःख मानत नाही असं कुणीच नाही आहे. देवाला मानणारे न मानणाऱ्यामध्ये तरी फरक असेल, पण दुःख सगळेच मानतात आणि सगळ्याला वाटतं की दुःख नको आहे. आता त्या दुःखाचा कारणासह नाश झाला म्हणजे पाप. दुःखाचं कारण पाप आहे. त्या पापाचा कारणासह नाश झाला का मग दुःख राहत नाही. दुःख राहत नाही. म्हणून 3 अशा प्रकारच्या गती आहेत. त्याला साध्य म्हणू आपण. एक गती असे की तिथं दुःखच आहे, सुखाचा संबंधच नाही. प्युअर अशा प्रकारचं दुःख आहे. सुख रहित काय आहे? दुःख आहे. दुसरी गती आहे तिथं दुःख रहित सुख आहे, तिथं सुखच आहे, दुःखाचा लवलेश नाही. आणि तिसरी गती म्हणजे खिचडी आहे. काही दुःख काही सुख, काही दुःख काही सुख, काही दुःख काही सुख, अशा प्रकारचं. तर जिथं नुसतंच दुःख असतं त्याला नरक म्हणतात, जिथं नुसतंच सुख असतं त्याला मोक्ष म्हणतात, आणि जिथं सुखदुःखाची खिचडी असते त्याला संसार म्हणतात. आता जर आपल्याला आपल्या जीवनात अजिबात दुःख नको आहे असं वाटत असेल, केवळ सुख पाहिजे, दुःख नको, कसलाच दुःख नको, तर त्याच्याकरता ही मार्ग आहे. कसलाच सुख नको, वर काय पाहिजे? दुःख. दुःखच पाहिजे असं वाट. कोणाला काय वाटतं आज आता त्याचा प्रश्न आहे. वाटण्याच्या बाबतीत आपण काय आहे? स्वतंत्र आहे. त्याला कोणी अशा प्रकारचं आडवं येऊ शकत नाही. आणि त्याला काही हे काही ते असं वाटतं, त्याच्याकरता ही मार्ग आहे. आता ज्याला दुःखच नको वाटते, दुःखच नको वाटतंय, त्यालाच पारमार्थिक, साधक, जिज्ञासू अशा प्रकारची शास्त्रकारांनी वेगवेगळे काय दिलेले नाव. असं ज्यांना आपल्या जीवनात दुःखच नको, म्हणजे भोगलंय तर ते गेलेलंच आहे समजा, पण आताही नको आणि पुढंही भोगावं लागू नये, त्याच्याकरता काय केलं पाहिजे? काय केल्यानंतर अशी स्थिती प्राप्त होईल? विचार कर. कोणाला विचारावं? मीडियावाल्याला विचारावं, त्याच्यातलं काय कळत? खरं तर ह्या लोकांचा याच्यात संबंधच नसतो. खरं त्यांनी त्याच्या नाक खुपसू नये. पण अलीकडे काय झालेलं आहे, अहंकार इतका वाढलेला आहे
की प्रत्येकाला असं वाटतंय आपल्या सगळ्या क्षेत्रातलं सगळं आपल्याला कळतं. विठाला 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 त्या क्षेत्रातलं त्याला कळत असेल, त्याचा अभ्यास केला असेल, ठीक आहे ना, मग त्याने त्याच क्षेत्रात नाक खुपसायला पाहिजे ना. ते दुसरीकडे नाक खूप असल्याशिवाय राहत. कोणाला विचारावं कोणाला विचारावं. मग ते विचारी होते ते त्यांनी पाहिलं की हे पाहिजे ज्याने स्वतःचं दुःख नष्ट केलेलं नाही तो दुसऱ्याला दुःखाच्या नष्टतेचा काय मार्ग सांगणार आहे. ज्याचं स्वतः दुःख संपलेलं नाही तो दुसऱ्याला कसा काय मार्ग सांगणार आहे. त्याला विचारा की ज्याच्या जीवनात दुःख राहिलेलं नाही, ज्याने स्वतःच्या दुःखावर विजय मिळवलेला. महाराज मानव देहामध्ये ती स्थिती प्राप्त करून घेता येते, दुःखावर विजय मिळवता येतो, कायमचं दुःख नष्ट करता येतं. अशा प्रकारची स्थिती अशी अवस्था प्राप्त करून घेता येते. नव्हे अनेकांनी घेतलेली आहे, ज्यांनी घेतलेली आहे त्यांचंच नाव संत आहे. विठाला 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 हरी विठ्ठल. आणि मग असा विचार करणारी मंडळी ज्या काळामध्ये होती, तुकोबारे होते, ती सगळी मंडळी तुकोबाऱ्यांच्याकडे आलेली आहे. तुकोबाऱ्यांचा हाच विशेष होता महाराज. तुकोबाऱ्यांच्या समकालापासून आजपर्यंत विचारी समाज जो तुकोबाऱ्यांच्याकडे खेचला जातोय, मी विचारी शब्द वापरला, विकारी समाज नाही. समाजाचे दोन प्रकार आहेत, काही विचारी आहेत आणि काही विकारी आहेत नाही का. ज्याच्या जीवनामध्ये विकाराचं प्राबल्य असतं त्याला विकारी म्हणतात, आणि ज्याच्या जीवनामध्ये विचाराचं प्राबल्य असतं त्याला विचारी म्हणतात. विचारी म्हणजे लय म्हातारे झालेले आहे, कोणती पोरगी कोणाला द्यावी, कोणाची पोरगी कुठं करावी हे ज्याला कळतं ते विचारी असतात. नाही ते तर नालायकच आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. तुकोबाऱ्यांच्याकडे खेचला. आजही महाराज जगात, भारतात नाही जगात गाथ्याच्या अभंगाचं चिंतन केलं जातं. अमेरिकेच्या एका विद्यापीठामध्ये तुकोबाऱ्यांच्या काही अभंगावर चिंतन केलेलं पुस्तक पास झालेलं आहे. त्याला डिलीट DS काहीतरी मिळालेलं सगळीकडे. त्याही कालामध्ये काय विशेष होता तुकाराम महाराजाकडे नाही का. फार श्रीमंत होते तुकाराम महाराज नाही, कलाकार होते तुकोबाराय नाही, विद्वान होते तुकोबाराय तसाही काही संबंध नव्हता. मग का तुकाराम महाराजाकडे खेचला जात होता समाज. तुकाराम महाराजांचा हा विशेष होता महाराज. भौतिक दृष्टीनं, लौकिक दृष्टीनं सुखाला कारणीभूत असणारा एकही पदार्थ त्यांच्याकडे नव्हता, पण सुखाला कमी नव्हती. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्याचे वर्मा तू आम्हापाशी, सुखे राहिलासी प्रेमाची या. दुःख ते कैसे नये स्वप्नासी. झोपेत तर कोणालाच दुःख नसतं. तुकाराम महाराजांना जागृत अवस्थेमध्ये दुःख नव्हतं नव्हे, स्वप्नातही अशा प्रकारचं दुःख. महाराज काय आहे हरी
रहित अशा प्रकारचं जीवन तुकोबाराय जगत असताना त्यांना दिसलेलं आहे. आणि मग ही सगळी मंडळी तुकोबारायांच्याकडे आले, साष्टांग दंडवत केलेलं आहे आणि तुकोबारायांना सांगितलं, महाराज आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये दुःख नकोय, वर्तमान काळातही नकोय आणि भावी काळातही अशा प्रकारचं दुःख नकोय. तर अशा प्रकारची स्थिती प्राप्त होण्याकरता काय केलं पाहिजे? दुःखाचं कारण नष्ट केलं पाहिजे. म्हणजे दुःखाचं कारण काय आहे? बँक बॅलन्स नसणं, लौकिक मान्यतेप्रमाणे आपल्याला काय वाटतं की आपल्या बँकेत पैसे नाही म्हणून काय आहे? दुःख आहे. महाराज पैसे कुठं ठेवावे म्हणून कितीतरी दुःख आहे. बँकेतही ठेवता येत नाही, कुठून आले? घरी ठेवावं तरी ताप आहे म्हणून दुःख नाही असं वाटतं. पूर्वी होता एक काल, त्यावेळेला पैसा ज्याच्या जवळ लोक त्याला सुखी मानत होते. काही संबंध नाही. दुःख नसण्याचा आणि पैसा असण्याचा काही संबंध नाही. अरे जास्त दुःखी आहे विचार केला तर पैसा जास्त असणारी माणसं तरी उरावर घ्यावा वाटतो. घेणार आहे तुम्ही, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, घ्या. पण मग याची तयारी करून चुना आणून ठेवायचा घरी. तुकोबारांनी सांगितलं, बाबा दुःखाचं कारण पाप आहे, पाप. बरंच पाप, पाप म्हणजे काय? ज्याच्यामुळं दुःख होत होते, ज्याच्यामुळं दुःख होतं त्याचं नाव काय आहे? पाप. आणि महाराज ज्यांनी जगत निर्माण केलेलं आहे तो जगताचा करता असा हुशार आहे. त्यांनी नेमक्या काही गोष्टी अशा प्रत्यक्ष नाही दिसलेल्या. त्याच्यातलं पाप आणि पुण्य महत्वाचा घटक आहे जीवनामध्ये. पाप आणि पुण्य वडिलांनी कमवून ठेवलं असतं तर, पोरं चांगली असली तर लिहितात बा आईचं, आई बाबांचं पुण्य नाही का, असं कोण लिहिलं? आई बापाचं पाप म्हणून मिळाला ट्रक. पाप अशा प्रकारचं कारणीभूत आहे. जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत दुःख आहे. तुम्ही व्यवहारात कुठल्याही स्तरावर असा, कुणीही असा, जर तुमच्याजवळ पाप असेल तर त्याचं फल तुम्हाला दुःख भोगावंच लागेल, भोगावं लागेल. महाराज सर्वसामान्य असेल त्याचं चांगलं आहे, कारण त्याला कोणापुढं तरी रडता येतं. लय मोठे असणारे संसारात इतके दलिंदर आहे, त्याला कोणापुढं रडता बी येत नाही. दुःख नको वाटत असेल तर पाप नष्ट झालं पाहिजे. पापाचे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकार आहेत. मुख्य क्रियमान पाप, संचितातलं पाप, प्रारब्धातलं पाप, उपपाप, पाप, महापाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. पापाचे खूप खूप अशा प्रकारचे प्रकार आहेत. सगळ्या प्रकारचं पाप नष्ट झालं. पाप संपलं की इच्छा असूनही आपल्याला दुःख होत नाही. जरी समजा वाटलं हे थोडेफार कधी बाबा दुःख व्हावं बा, पाप नसेल तर दुःख नाही होत. दुःख होण्याकरता पाप लागतं. म्हटले मग पापामुळे जर दुःख होत असेल तर सगळं पाप नष्ट होईल असं काय साधन आहे अभंगाच्या प्रथम? अवघे जेने पाप नासे, अवघे जेने पाप नासे, अवघे
पाप नासे अवघे जेणे पाप नासे पाप नासे अवघे जेणे पाप नासे ते आसे पंढरीसी ते आसे पंढरीसी गात जागा गात जागा गात जागा गात जागा ते आसे गात जागा गात जागा दुःखाला कारण जर पाप आहे तर सगळ्या प्रकारचं पाप नष्ट होणारं ठिकाण कोणतं आहे? बरोबर आहे, त्याचा पत्ता सांगता. अवघे पाप जेणे नासे जेणे अवघे पाप नासे. याच्यामुळं सगळंच्या सगळं पाप नष्ट होईल, सगळ्या प्रकारचं पाप नष्ट होईल. असं एक अशा प्रकारच्या ठिकाणी कुठे आहे ते? पंढरपूरला आहे, पंढरपूरला. आणि म्हणूनच आमच्या महाराष्ट्रातले सगळे संत, ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथ महाराज असतील, निळोबाराय असतील, नामदेवराय असतील, सगळेच्या सगळ्यांनी पंढरपूरचं एकमुखाने वर्णन केले. महाराज एकमुखाने वर्णन. तुकोबाराय म्हणतात, तीर्थे केली कोटीवरी नाही देखील पंढरी, तीर्थे केली कोटीवरी नाही देखील पंढरी, जळो त्याचे झाले पण. आम्ही पुष्कळ तीर्थ पाहिले, उदंड पाहिले, उदंड केले, उदंड क्षेत्र, ऐशी चंद्रभागा, ऐशी भीमातीर, ऐसा विटेवर देव. आम्ही पंढरपूरला जातो. तुकोबाराय तर वारकरी झाल्यानंतर इतर ठिकाणी जाण्याचा सुद्धा अशा प्रकारचा अनेक न करी तीर्थव्रत तीर्थव्रत. कसा आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थ. आता पाप नाशा करता वगैरे आम्हाला इतर तीर्थाला जाण्याची काय गरज नाहीये, आम्ही नाही जात. तर पंढरीला आहे, पंढरीला म्हणजे सगळं पाप नष्ट होईल अशा प्रकारचं. पापाची व्याख्या काय? दुःखाला जे कारण आहे त्याचं नाव पाप. दुःखाला जे कारण आहे त्याचं नाव पाप. मग साक्षात कारण असेल किंवा मूळ कारण असेल. दुःखाचं मूळ कारण तत्वज्ञानाप्रमाणे, अध्यात्मशास्त्राप्रमाणे स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून अज्ञान हेही पापच आहे, कारण दुःखाचं कारण आहे. दुःखाला कारण जन्म आहे, म्हणून जन्म हेही पापाचंच अशा प्रकार, पापच जन्म. दुःखाला कारण मृत्यू आहे, म्हणून मृत्यू हे अशा प्रकारचं पाप आहे. ज्याच्यामुळं दुःख होतं ते पाप आहे. आणि म्हणून सगळ्या प्रकारचं पाप, अवघे पाप, कायिक असेल, वाचिक असेल, मानसिक अशा प्रकारचं असेल, उपपाप असेल, पाप असेल, किंवा महापाप अशा प्रकारचं असेल, किंवा मग या कर्माचंही मूळ देहाहंकार असेल आणि त्याचंही मूळ अशा प्रकारचं स्वरूपाचं अज्ञान असेल. सगळ्या प्रकारची पाप नष्ट करणारं साधन आहे पंढरीमध्ये. अवघे जेणे पाप नासे ते हे असे पंढरी, ते पंढरपूरला आहे. पण मला जरा शंका येते. म्हणलं काय झालं आता? शंका काय? पंढरपूरला ते आहे,
पण मग पंढरपूरला जे आहेत ते दुःखी नाहीत असं नाही ना. पाप नष्ट होण्याचं कारण जर पंढरपूरला आहे तर जे पंढरपूरला राहतात त्यांचे सगळे पाप गेले पाहिजे. आणि जर पाप त्यांचे गेले असते तर मग त्यांना दुःख नाही होणार. पण मग आता आम्ही पंढरपुरात राहतो, पंढरपुरात पण दुःख होतं ना. तुकोबाराय म्हणतात, पंढरपुरात राहून तुला दुःख होत असेल, होणार नाही असं नाही. पंढरपुरात राहून कसं काय दुःख होतं? पण पाप जाण्याचं जे कारण आहे त्याचं दर्शन झाल्यानंतर पाप जाईल ना. पाप गेल्यानंतर काय जाईल? दुःख जाईल. तू तिथं गेला आणि त्याच्या दर्शनाला नाही गेला, दर्शनाला गेला आणि त्याचं दर्शन नाही झालं. दर्शनाला जाणं वेगळं आणि दर्शन होणं वेगळं आहे. दर्शनाहून आलेली माणसं जी खुश असतात ती दर्शन झालं म्हणून खुश नसतात. घरचा आता रस्ता रिकामा झाला म्हणून खुश असतात. कारण त्याचं दर्शन झालं असेल तर तो पुन्हा घरी येणार नाही, आणि घरी येत असेल तर त्याचं दर्शन. आमच्याकडे काय आहे? फलबल न्याय. आम्ही फलावरून मागची अशा प्रकारची कल्पना करतो. पण सगळं पाप नष्ट करणारं साधन पंढरपुरामध्ये. मग त्याची सुरुवात पंढरपूरला जाण्यापासून आहे. त्याला पंढरपूरला जायचं असतं. पण मग ते पंढरपूरला कसं जावं, कधी जावं, कुणी जावं, याला शास्त्र आहे. म्हणजे औषधाचं कसं असतं, त्या डॉक्टरने ते औषध जसं घ्यायचं सांगितलेलं आहे तसं घेतलं तरच गुण येत असतो. काय मागं वजन कमी का व्हावं असं वाटत होतं, मग कुठंतरी मी वाचलं बा मध खाल्ल्यानंतर वजन कमी होतं, म्हणून मी मध खायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर 15 दिवसांनी मोजलं, महाराज 5 किलो वाढलं. तर मध घेऊन 5 किलो कसं काय वाढलं? तर तो गरम पाण्यात मध घेतलं तर ते कमी होतं, थंड पाण्यात घेतलं तर वाढतं.